आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत आणि पाकिस्तानने गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबण्यास सहमती दर्शवत युद्धबंदीची घोषणा केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी नवी दिल्लीत ही घोषणा केली. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी युद्धबंदीचे आवाहन सुरू केले होते. त्यानंतर चर्चा झाली आणि समझोता झाला. दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक उद्या पुन्हा चर्चा करतील, असं मिश्री म्हणाले. ऑपरेशन सिंदूरनंतर काल झालेल्या शस्त्रसंधींचं पाकिस्ताननं पुन्हा उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्य दल शस्त्रसंधींच्या उल्लंघनाला सडेतोड उत्तर देत आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी दिली. शस्त्रसंधींची पाकिस्ताननं काटेकोर अंमलबजावणी करावी, असं भारतानं आवाहन केलं आहे. भारतीय सैन्य दल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शस्त्रसंधींच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सैन्याला देण्यात आल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं आहे. IPL स्पर्धेतील उर्वरित सामने लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. स्पर्धेत साखळी फेरीतले 12 आणि प्ले ऑफचे 4 असे एकूण 16 सामने अद्याप बाकी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यात काल 3 विद्यार्थ्यांचा वैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. व्हॉलीबॉल खेळत असताना पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी नदीपात्रात उतरले असताना काल संध्याकाळी ही दुर्घटना झाली. हे तिघे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि शिर्डी येथील रहिवासी असून गडचिरोली येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होते. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस मॉन्सूनचं यंदा नेहमीपेक्षा 4 दिवसाआधी येत्या 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यात 13 मेपर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटावर पोहोचेल आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान काल विदर्भात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. नागपुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दरम्यान नागपुरातील आजचं किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.